स्नायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार। अमृता अर्ज किया है। अरे आता बास इनफ, किती अर्ज किया है, अर्ज किया किती अर्ज करशील, त्यापेक्षा आपल्या प्रेक्षकांना आपला पुढचा लवली परफॉर्मन्स एन्जॉय करू दे ना। बरं ठीक आहे, तर रसिक हो, इमॅजिन करा की व्हॅलेंटाईन डे चा विरोध करणाऱ्यांच्या कचाट्यात एक कपल सापडलं तर काय धमाल होईल ना। एक्झॅक्टली, आणि हीच धमाल आपल्या समोर सादर करणार आहेत औरंगाबादचा योगेश, नाशिकची स्नेहा, मुंबईची नम्रता आणि पुण्याचा निखिल। चल रे, बंद करा सगळं। ए तिकडे बघ रे, वंड्या तिकडे बघ, त्या झुडपा मागाडले लपते झाले सगळे। इकडे दगडे मागा पण बघ, इकडे तर राशनची लाईन सारखी लाईन असते इथं। बंद करा म्हणा सगळ्यांना चाय। हे पा लैला मजनू, ए छत्रीधारी, चल ओ चल बंद कर, चल। ओ हे ओ हा की ओ हे बघा अंगाला हात लावला। हे बघा, ओ तिला काय करू नका, माझ्याशी बोला, माझ्याशी बोला। काय 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 चाललं काय होतं तुमचं इथं? कोण आहे तुम्ही? अहो मित्र मैत्रीण फक्त गप्पा मारत होतो। तू काय आम्हाला चुना लावतो का रे? नाही चुना लावतो। नमस्कार, व्हॅलेंटाईनच्या स्पेशल भागामध्ये झुडपाड या कार्यक्रमामध्ये मी बबली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आपण आहोत आता तापट गुरुजी उद्यानातील एका झुडपामागे। इथे आहेत एका संघटनेचे कार्यकर्ते, आपण त्यांनाच विचारूयात की या बेंच जवळ नेमकं घडलंय काय, काय घडलंय नेमकं या बेंच जवळ। म्हणजे बघा, आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आणि आमच्या सन्माननीय जे काही युवा नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार जो व्हॅलेंटाईन डे आहे त्याला विरोध करायला इथं जमलेलो आहे। आणि त्याच्यामुळं या बगीच्यात नेहमी लय असे गॅटमॅट चालते, ते बंद करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आणि हे दोघं आम्हाला नको त्या अवस्थेत सापडले। काय सांगता, म्हणजे आम्ही तर आधी त्याला पाहिजे होतं। अहो नाही मॅडम, अहो आम्ही अगदी नॉर्मल अवस्थेत होतो, तुम्हाला बघायचं का? आम्ही हे असं जस्ट असं बसलो होतो। असं बस, त्या आईला छत्री नव्हती का मध्ये? हो छत्री होती, यांनीच काढली ती। थांबा थांबा, मला सांगा तुमचा नेमका विरोध काय यांच्या प्रेमाला? अहो प्रेमभंग झाला असेल या माणसाचा, असं ह्याच्या प्रेमात कोण पडणार आहे? ए चिंदी, लय बोललीस हा बस झालं। मीडिया समोर आहे म्हणून इज्जत ठेवू लागलो, तुझ्या नेतं दाखवलं असतं तुला। काय म्हणली तू? तुझ्यापेक्षा चिकनी आहे माझी बायको, कळलं असू द्या। का? लव्ह मॅरेज आपलं, मग? आणि तुझ्या झिपरी त्याला हात लावू नका। हे बाबा, मला सांगा, कोण कुठला तो व्हॅलेंटाईन त्याचा दिवस इथं साजरा करतात? आपली संस्कृती काय? आपण काय म्हणतो, झाडावर प्रेम करा, झाडाखाली प्रेम करतो मी। आपलं कल्चर काय याचा विचार केला पाहिजे ना। तुमचं नाव काय? प्रेम, प्रेम लवेकर। प्रेम लव्हेकर, प्रेम लव्हेकर यांचा आहे व्हॅलेंटाईनला सणसणीत विरोध, यावर तुम्हाला काय म्हणायचंय? बरं, तुमचं हे केव्हापासून चालू आहे? 4 वाजता आलो आम्ही इथे। हो, तुमचं प्रकरण केव्हापासून चालू आहे असं मला विचारायचं। ठेवा, आमचं प्रकरण वगैरे काही नाहीये, आम्ही फक्त मित्र। पहा हे व्हॅलेंटाईन वीर, सांगायला लाज वाटती म्हणे आम्ही मित्र मैत्रिणी आहोत। अरे सांगायचं ना छाती फोडून, अरे म्हणे प्रेमवीर। हो, करतो आम्ही प्रेम, आणि त्याची जाहीर कबुली पण देतो या तुमच्या मीडिया समोर। काय करशील रे तू? एका प्रेमवीराने दिलेली आहे आपल्या प्रेमाची जाहीर कबुली, व्हॅलेंटाईनच्या विरोधकाला मारलेली आहे एक सणसणीत चपराक। हो, घाबरत नाही आम्ही कोणाला। करून करून काय करणार आहेत हे? हा, तोंडाला काळं फासणार ना, एवढंच। काय करणार आहे तुम्ही? हा, तोंड आधीच काळं केलंय छत्री माग, तुम्ही वेगळं काय करणार आहे? अरे नडू लागलेला, इकडे इकडे इकडे, तुला बघायचं नाही मी काय करणार। काय घोषणा द्यायच्या त्या दे आणि निघ इथून। तुला बघ, आम्हाला तुला बघायचं नाही। तुम्ही काय बघताय? शूट करा, ही निव्वळ दादागिरी आहे। हो, दादागिरी ना? आता इथं रोमियोगिरी केली, आता दादागिरी पहा। आता बघायचं नाही मी काय करणार आहे। या दोघांचं या बागेमध्ये मी लग्न लावणार आहे। ब्रेकिंग न्यूज, या बागेमध्ये लागणार। तो कॅमेरा बंद करा। कॅमेरा जर बंद करू, कॅमेरा जर बंद केला तर मी लेन्सवर लाच घालीन। बंद करा। इथं आता तुमचं लग्न होणार। अंतरपाट घेऊन ये, त्या भटजीला बोलो। हारण हारण तो काय? हे बघा, हे मुंडावळ्या कुठे गेल्या? मुंडावळ्या हे घ्या, हे घ्या मुंडावळ्या। मी पण बघतो कसं लावता लग्न। मुंडावळ्या घेऊन फिरतो हा।
फिरतो मग काय तुझा लवर मिंडावळा घेऊन फिरतो तू हो, त्याच्यासोबत फिरती माझा लवर आहे आणि फिरते मी काय म्हणायचंय मला काय देतो बांध तिला ब्रेकिंग न्यूज, एका जोडप्या आडून झळकतंय झुडप्याचं लग्न. माफ करा, एका झुडपा आडून लागतंय जोडप्याचं लग्न. मुंडावळ्या बांधल्या गेलेल्या आहेत, सप्तपदीही झालेली आहे, मंगलाष्टक म्हटली जात आहेत आणि तात्पुरतं प्रेम करायला आलेले हे दोघं आता होत आहेत कायमचे नवरा बायको. यावर तुम्हाला काय म्हणायचंय निखिल? काय म्हणणार आहे ते हा? तात्पुरतं प्रेम करायला आले होते या आता छत्रीचा काही उपयोग नाही, आता उघडेपणे करा, कोणी काय बोलणार नाही. बसलं ना भूत करा, चालू द्या. अशा परिस्थितीत तुम्हाला काय म्हणायचंय निखिल आणि स्नेहा? आम्हाला खूप आनंद झालाय खरंच. थँक्यू मिस्टर प्रेम लवेकर, थँक्यू व्हेरी मच. कशाबद्दल? अहो काय ना, गेली 2 वर्ष आमचा अफेअर आहे आणि घरच्यांचा लग्नाला विरोध होता आणि पळून जाऊन लग्न करायचं नाही असं आम्ही आधीच ठरवलं होतं. काल तुमच्या त्या साहेबांची मुलाखत ऐकली टीव्हीवरती, त्यात त्यांनी सांगितलं होतं ना, व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांचं आम्ही जागच्या जागी लग्न लावून देऊ. हा म्हणून आम्ही ठरवलं आणि आजच्या दिवशी इथे आलो आणि तुम्ही आमचं लग्न लावून देणार याची तर खात्री होतीच आम्हाला. अहो आणि काय झालं, लागलं ना लग्न आमचं, ते सुद्धा मीडिया समोर या अख्ख्या जगाने पाहिलंय. आता आम्हाला कोणीच वेगळं करू शकणार नाही. काय Yes. तुम्ही सुद्धा नाही आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कोण करणार आहे विरोध. खरंच थँक्यू व्हेरी मच प्रेम लवेकर. मग कसं वाटतंय आता? हे चला रे. स्नेहा, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स मिस्टर अँड मिसेस राऊत, कॉंग्रॅट्स. ऑफिशियली तुमचं लग्न झालेलं आहे. ओके, अरे काय काय करताय त्या? जोरदार टाळ्या. सॉरी, काय गिफ्ट वगैरे आणलं नाही, म्हणजे यार. हे सगळं अचानक झालं ना, एवढं खरंच वेळ नाही मिळाला. चला, आणि त्याच गडबडीत आता आपण जजेसना कमेंट्स विचारूयात. ओके, सो प्रिया मॅम, इज देअर समथिंग दॅट वी डोंट नो? खरा येस खुला मॅम, येस. लव इज म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना लव्ह इज की- टोटली इन दी एअर. तुम्ही सांगितलं होतं ना ऍक्ट नॅचरली, ते त्यांनी लगेच अंमलात आणलेलं आहे. नाही नाही, जोक्स अपार्ट, आज व्हॅलेंटाईन्स डे आणि व्हॅलेंटाईन कोणीही म्हणजे रिलेशनशिप मध्ये आपापसातला प्रेमभाव वाढीस लागावा म्हणून जर का तो साजरा केला जात असेल तर ह्या सगळ्यात 14 लोकांमध्ये तो दिसतोय. आणि कुठेतरी मला ते खरंही वाटायला लागलंय जवळजवळ. नॅचरल ऍक्टिंग आहे की काय आहे ते मला माहिती नाही, पण ते दिसतंय. आजचे सगळेच परफॉर्मन्सेस या दिवसामुळे खूप छान झाले. आज नाही तर उद्या असे सगळेच तुम्ही सुपरस्टार आहात. चौघांनीही खूप छान केलं, मला खूप आवडलं. थँक्यू सो मच. महेश सर? छान, मला स्नेहाचं खूप आवडलं आज, खूप नॅचरल, खूप छान. सगळ्यांनीच चांगलं केलं, व्हेरी नाईस एव्हरीबडी. आणि मस्त मस्त मस्त. थँक्यू सर. अंकुश, तुला कसा वाटला हा लव्हेबल परफॉर्मन्स? मी तिकडे येऊ शकतो? ऑफकोर्स. मला काहीतरी बोलायचं. क्या बात है. खूप खूप आवडलं मला परफॉर्मन्स. मला माहित नाही आता कसं काय रिॲक्ट व्हावं, ह्याला काय बोलावं, कारण इतकं चांगलं करतात हे लोक सगळे. तुम्ही सगळेजणांनी खूप चांगले चांगले परफॉर्मन्स दिले यार. आणि तुम्ही तर म्हणजे आज 4 चांद लगा दिए आप लोगों ने. क्या बात है. आणि त्यात तुम्ही असं परफॉर्मन्स जोरदार दिल्यानंतर टाळ्या मिळतात. समोर आपले महेश सर आणि सुप्रियाताई सांगतात की अरे छान झाला, चांगला झाला, तर तुम्हाला किती बरं वाटत असेल मला माहिती आहे. आणि ह्याच्यानंतर एलिमिनेशन असतं तेव्हा त्रास होतो, हेही देखील मला माहिती आहे, कारण मी एकापेक्षा एक मध्ये होतो तेव्हा तुला पण माहिती आहे. हिच्यामुळे कोणाकडे लक्षच जात नाही, पण असं होतं कधी कधी. पण मजा आली, मजा आली. खूप छान, खूप छान, खूप मोठे व्हा यार. बहुत बडे बनो, बहुत बडे बनो. स्नेहा, तुला काही बोलायचंय का? मी इथे एक सांगतेय, मला एक सांगायचं आहे अंकुश सरांना की महाराष्ट्राचा सुपरस्टार तू, तरुणांवर आहे तू अंकुश. काय तुझी हर एक अदा केलं आम्हाला दिलखुश. आज संधी मिळाली मला, इश्श कसं प्रपोज करू तुला.
Joyful महाराष्ट्राचा सुपरस्टार